हॅलो 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 हॅलो. हॅलो अँड वेलकम बॅक टू एव्हरीवन. गुड आफ्टरनून. करूया कंटिन्यू पुढे आज लेक्चर आपण एस्टरडे जिथं आपण थांबलो होतो तिथून पुढे. ठीक आहे. सो आय थिंक कालच्या लेक्चरमध्ये आपण तिकडे काहीतरी की महाजनपद जे होते त्यांच्या संदर्भात काहीतरी तिकडे डिस्कस केलं होतं. कशा प्रकारे बेसिकली काहीतरी की त्यांचा एमर्जन झाला, काही पॉईंट्स होते ते. त्याच्यानंतर काहीतरी की इम्पॉर्टंट तिथे महाजनपद आणि त्यांचे कॅपिटल्स आणि अशी काहीतरी की त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ती थोडीशी काहीतरी आपण तिथं डिस्कस केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ द महाजनपदात हे देखील काहीतरी आपण इकडे डिस्कस केले होते. इकॉनॉमी असेल, पुढे सोसायटी असेल, ॲडमिनिस्ट्रेशन आणि काहीतरी की आर्मी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आलो होतो ते म्हणजे काहीतरी का मगध किंवा काहीतरी की मगधन एम्पायरवरती. सो याच्या संदर्भातले काही पॉईंट्स होते किंवा जे ॲस्पेक्ट्स होते ते पण काहीतरी की आपण इकडे डिस्कस केले होते. फॉर एक्झाम्पल काहीतरी की बॅकग्राऊंड आणि त्याच्यानंतर काहीतरी की रिझन ऑफ द राईज ऑफ मगधा. कशा प्रकारे काहीतरी तिकडं काही इम्पॉर्टंट असे रिझन्स होते ते काहीतरी तिकडे रिस्पॉन्सिबल होते मगधन एम्पायरला काहीतरी तिकडं पुढे आणण्यामध्ये किंवा काहीतरी काही डेव्हलपमेंट होण्यामध्ये. ते देखील काहीतरी आपण तिथे डिस्कस केलेले होते. ठीक आहे. तो इथून पुढे काहीतरी की आपण डिस्कस करूया बेसिकली काहीतरी की तिकडच्या ज्या काहीतरी की ज्या डायनेस्टीज होत्या आणि त्याच्यातले असणारे काहीतरी की इम्पॉर्टंट सुरुवातीचे काहीतरी की तिकडे आपण म्हणू रूलर्स यांच्या संदर्भातले काहीतरी की इन्फॉर्मेशन. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळते हिरण्यकास. ओके. हिरण्यकास काहीतरी की बेसिकली डायनेस्टीज. आता डायनेस्टीज मी सुरुवातीलाच काहीतरी तिकडं तुम्हाला सांगितलं होतं पर्टिक्युलर काहीतरी की एम्पायर आहे आणि त्या पर्टिक्युलर काहीतरी की एम्पायरमध्ये असणाऱ्या ज्या फॅमिलीज होत्या इम्पॉर्टंट अशा त्या फॅमिलीचे काहीतरी की काही इम्पॉर्टंट जे रूलर्स होते आणि त्या रूलर्सने तिथं काहीतरी की रूल केला होता. अशा इम्पॉर्टंट काहीतरी की जे फॅमिलीज आहेत त्यांना काय म्हटलं जातं बेसिकली तर डायनेस्टीज. तो इथं पहिली मगधन एम्पायरवरती काहीतरी की किंवा काहीतरी की मगध एरियावरती काहीतरी की रूल करणारी पहिली जी डायनेस्टी होती तिथं आपल्याला पाहायला मिळते हिरण्यकाज. ओके. आणि ह्याच हिरण्यकाज काहीतरी की डायनेस्टीमधला पहिला इम्पॉर्टंट असा रूलर आहे तो म्हणजे काहीतरी की बिंबिसार. ओके. पहिला इथं रूलर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे बिंबिसार. राईट. बिंबिसारचा इथं टाइम पिरियड जर आपण बघितला तर साधारणतः आपल्याला 542 ते 493 BC. ओके. 542 ते काहीतरी की बेसिकली 493 BC असा पिरियड काहीतरी की जो आपल्याला इथं बिंबिसारच्या संदर्भात काहीतरी की पाहायला मिळतो. ओके. अगेन पुढे आपल्याला पाहायला मिळेलच दिस इज द कंटेम्पररी ऑफ द बुद्धा. बुद्धांच्या काहीतरी की कंटेम्पररी असणार हा इथला पिरियड होता. ठीक आहे. तो बिंबिसार इट वॉज द फर्स्ट इम्पॉर्टंट रूलर ऑफ द मगधा. ओके. सुरुवातीच्या काहीतरी याच्यामधला हिरण्यकास डिनस्टीमधला एक पहिला आणि काहीतरी इम्पॉर्टंट असणारा काहीतरी रूलर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे बिंबिसार. ठीक आहे. इट वॉज अ पॅटर्न ऑफ बुद्धिझम अँड इट हिज लिनियज वॉज नॉट डिस्कस इन द बुद्धिस्ट रिसोर्सेस. ओके. बुद्धिस्ट रिसोर्सेस. तो अगेन काहीतरी की थोडासा आयरॉनिकल काहीतरी की आपल्याला इन्फॉर्मेशन जे आहे ना तिथं पाहायला मिळते ती म्हणजे काय की ते बिंबिसार जो तो काहीतरी की जो होता तो बेसिकली काहीतरी तिकडे बुद्धिझमला फॉलो करणार होता असं काहीतरी की बऱ्याच ठिकाणी मेन्शन केलं गेलेलं आहे. हावेवर आयरॉनिकली इथे बेसिकली काहीतरी की ज्या बुद्धिस्ट टेक्स्ट आहेत किंवा काहीतरी की बुद्धिस्ट सोर्स आहेत याच्यामध्ये मात्र काहीतरी की अशा प्रकारचे कुठलीही इन्फॉर्मेशन ज्याने ती काहीतरी की मेन्शन केलेली नाही आहे. ओके. देन बिंबिसार्स कॅपिटल वॉज द राजगृह और गिरिविराजा. ओके. याची जी बेसिकली कॅपिटल होती आपल्याला राजगृह काहीतरी तिथे पाहायला मिळते. अँड ही हॅज ऑल्सो डिस्क्राईब ॲज द सेनानी. ओके. सेनानी म्हणून देखील काहीतरी की त्याला तिथे डिस्कस केलेला आहे. द वन विथ ॲन आर्मी. ओके. द वन विथ ॲन आर्मी एकच व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये काहीतरी की पूर्ण आर्मी किंवा काहीतरी की पूर्ण सैन्य जे आहे ना ते काहीतरी की दडलेलं आहे असं बेसिकली टायटल जे होतं ते काहीतरी तिकडे त्याने तिथं धारण केलं होतं. देन द डायनेस्टिक मॅरेज promoted goodwill between the Bimbisar and contemporary ruler of the Koshala and Vajje. ओके. कोशाला अँड वज्जे. आता इथे आपण काहीतरी की लास्ट लेक्चरमध्ये काहीतरी की ज्यावेळेला डिस्कस केलं होतं आपण 16 काहीतरी की महाजनपद होते त्यांच्या संदर्भात. सो तिथंच काहीतरी की काही इम्पॉर्टंट पॉईंट होते ना तिथे मी तुम्हाला तिथे सांगितलं होतं. डायनेस्टिक मॅरेजेस किंवा काहीतरी की त्याला मॅट्रिमोनियल अलायन्स म्हणतात. मॅट्रिमोनियल अलायन्स म्हणजे काय करायचं की काही छोटे छोटे जे राज्य असायचे त्यांच्यासोबत काहीतरी तिकडे आपण म्हणू विवाह तिथे काहीतरी की प्रस्थापित करायचे आणि त्याच्यातून सलोख्याचे संबंध काहीतरी प्रस्थापित करायचे.
तर ऑब्विसली आहे एखाद्या ठिकाणी जर मुलगी केली तर तिची काहीतरी असणारी जी प्रॉपर्टी असेल ती ॲटोमॅटिकली काहीतरी त्या किंगला किंवा काहीतरी तिचा जो हजबंड आहे त्याला काहीतरी इकडे मिळून जाईल. दिस इज कॉल्ड ॲज अ मॅट्रिमोनल मॅरेजेस किंवा काहीतरी मग त्याला डायनेस्टिक मॅरेज म्हटलं जातात. आता इथे बिंबिसारच्या पिरियडमध्ये काय झालं गेलं होतं, कोशाल आणि वज्जे यांच्यासोबत डायनेस्टिक काहीतरी तिकडे मॅरेजेस जे होते ते एस्टॅब्लिश झाले गेले होते. आणि याच्यामुळे हा जो काहीतरी सगळा एरिया असेल ना, हा सगळ्या एरिया जो होता तो इथं कोशाला आणि वज्जे मगध एम्पायरला काय झाला गेला होता तिथं ऍड झाला गेला होता. ओके. त्याच्यानंतर पुढे बिंबिसार सेंट हिज पर्सनल फिजिशियन जीवका टू उज्जैन टू विन द फ्रेंडशिप ऑफ द प्रायोदत्ता द किंग ऑफ अवंती. आता हा पण प्रश्न आहे इथं बऱ्याचदा काहीतरी विचारला गेलेला आहे. एक इम्पॉर्टंट अशी असणारी व्यक्ती जी होती तिचं नाव होतं जीविका. ही वॉज अ फिजिशियन, डॉक्टर आपण म्हणू. ओके. आजच्या याच्यामधले काहीतरी डॉक्टरचे जे प्रोफेशन असतं तेच म्हणजेच काहीतरी काय फिजिशियन. तिचं नाव जीविका होता आणि हा बेसिकली काहीतरी तिकडे बिंबिसारच्या कोर्टमध्ये काहीतरी प्रेझेन्स होता. आणि इथेच बेसिकली काय केलं होतं बिंबिसाराने, जीविकाला काय केलं होतं तर सेंड केलं होतं कोणाकडे तर प्रायदत्तला. आणि हा प्रायदत्त कोण होता तर अवंतीचा काहीतरी किंग होता. ठीक आहे. आता याच्या पाठीमागं पण काहीतरी रिझन काय होते ते कुठेतरी फ्रेंडली रिलेशनशिप आहे ना तिथे काहीतरी एस्टॅब्लिश होतील आणि दोघांनाही काहीतरी त्याच्यातून बेनिफिट जे असतील ते मिळतील. ठीक आहे. देन बिंबिसार aggression was toward the Anga Mahajanpadas and it was annexed to Magda. आता एक सगळ्यात इम्पॉर्टंट असं असणारा काहीतरी आपण त्याला म्हणून ऍस्पेक्ट किंवा काहीतरी इव्हेंट जो होता बिंबिसारच्या काहीतरी पिरियड मधला तो म्हणजे काहीतरी अनेक्सेशन ऑफ अंग. अंग नावाचं बेसिकली काहीतरी की तिथे आपण त्याला म्हणून जे महाजनपद होतं. ओके. एक महत्त्वपूर्ण असं काहीतरी महाजनपद होतं. आजच्या काहीतरी आपण त्याला म्हणू ईस्टर्न बिहारचा जो पार्ट असेल आणि सोबतच काहीतरी काही जो पार्ट आहे वेस्ट बेंगॉलचा तो देखील काहीतरी की ह्या अंग महाजनपदेमध्ये काहीतरी तिकडं इन्क्लुडेड होता त्या पिरियडमध्ये. ओके. तो अंग ज्या वेळेला काहीतरी इकडे अनेक्सेटेड केलं गेलं होतं बिंबिसारने त्यावेळेला काय झालं गेलं होतं बरेचसे काहीतरी महत्त्वपूर्ण असणारे ईस्टकडचा काहीतरी जो पार्ट असेल जो बेसिकली काहीतरी ट्रेड लोकेशन म्हणून काहीतरी खूपच फेमस होतं. बंगाल आपल्याला माहितीच आहे महत्त्वपूर्ण असणारे काहीतरी जे ट्रेड असतील ताम्रलिप्ती नावाचं जे ट्रेडिंग सेंटर जे होतं किंवा पोर्ट आहे ना ते आपल्याला बेंगालमध्येच काहीतरी पाहायला मिळतात. ओके. आणि त्याच्याही सोबतच काहीतरी आपण त्याला म्हणू जे नॅचरल रिसोर्सेस होते ना ते खूप लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी तिकडे बिंबिसारला म्हणजेच काहीतरी मगधाला तिथे मिळालेले होते अंगाच्या काहीतरी बेसिकली अनेक्सेशनमुळे. सो इथे बिंबिसारच्या काहीतरी एंटर काहीतरी लाईफमधला एक सगळ्यात इम्पॉर्टंट असणार काहीतरी हा इव्हेंट होता. ठीक आहे. त्याच्यानंतर द ॲडमिनिस्ट्रेशन मशिनरी हॅड बिकम कॉम्प्लेक्स अँड पॉवर ऑफ द स्टेट स्ट्रॉंग ॲज बुद्धिस्ट लिटरेटर टॉक अबाउट द 18,000 गार्ड्स और ग्रामिकास प्रेझेन्स देअर. ओके. हळूहळू आता काहीतरी बेसिकली आपण त्याला म्हणू एरिया जो होता किंवा टेरिटरी जी होती ना ती लार्ज अमाऊंटमध्ये काय केली जाणार आहे तिकडे ऑक्युपाईड केली जाणार आहे किंवा मिळवली जाणार आहे. आणि त्याच्यामुळे मग ॲडमिनिस्ट्रेशनची आणि आर्मीची जी गरज होती ना ती ग्रॅज्युअली काहीतरी तिकडं कुठेतरी इन्क्रीज झाली गेली आणि तीच इथे काहीतरी कंप्लीट केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके. बुद्धिस्ट लिटरेचर जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन जी आहे ती दिली गेलेली आहे. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं आपल्याला काहीतरी रूलर पाहायला मिळतो. अगेन तेच हिरण्यका काहीतरी डिनेस्टी मधला तो म्हणजे काहीतरी बेसिकली अजातशत्रू. ओके. अजातशत्रू. सो ही वॉज द सन अँड सक्सेसर ऑफ द बिंबिसार. बिंबिसारचा काहीतरी बेसिकली हा मुलगा होता. ओके. अगेन इथं काहीतरी आपल्याला थोडीशी इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन मिळते ती म्हणजे अजातशत्रू किल्ड हिज फादर. ओके. बिंबिसार हा बेसिकली काहीतरी अजातशत्रूचा पप्पा होते फादर होते आणि बिंबिसारलाच काहीतरी बेसिकली इकडे पहिल्यांदा कॅप्चर केलं जाणार आहे आणि नंतर त्यांना काहीतरी तिकडे किल केलं जाणार आहे. कशासाठी तर आपल्याला माहितीच आहे इन ऑर्डर टू असेंडेड थ्रोन. ओके. इन ऑर्डर टू असेंडेड थ्रोन राज गद्दी जी होती ती काहीतरी मिळवण्यासाठी एक पॉलिटिकल काहीतरी असायनेशन जे होतं हे तर काहीतरी अजातशत्रूंनी कॅरिड आउट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. आता अगेन बऱ्याचदा काहीतरी आपण म्हणतो हे पॉलिटिकल असायनेशन जे होते ते काहीतरी चुकीचे होते. बरोबर. हावेवर इन कंटेक्स ऑफ द पॉलिटी हे तिथे काहीतरी त्या पिरियडमध्ये फिजिबल होते. ओके. त्या पिरियडमध्ये काहीतरी ते फिजिबल होते कारण का सर्वायवल ऑफ द फिटेस्ट जी डार्विनची थिअरी आहे ना तीच काहीतरी थोडीशी तिकडे अप्लाय केली जायची. कारण का सक्सेशन रूल जे होते ते काहीतरी तिकडे प्रेझेन्स नव्हते किंवा ॲब्सेन्स होते त्याच्यामुळे जो कोणी काहीतरी सगळ्यात परफेक्ट असेल तोच तिथे काहीतरी बसायचा. ठीक आहे. देन
He adopted the expansionist policy and defeated Koshala and Vaishali. Okay, he defeated and adopted expansionist policy. आता अजातशत्रूच्या पिरियडमध्ये आपण बघितलं होतं, सॉरी, बिंबिसारच्या पिरियडमध्ये अंग हे इम्पॉर्टंट काहीतरी की महाजनपद जे होतं ते काहीतरी की कॅप्चर केलं गेलं होतं. तसंच इथे बेसिकली काहीतरी की अजातशत्रूच्या पिरियडमध्ये कोशाला आणि सोबतच काहीतरी की वैशाली हे दोन इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की बेसिक आपण त्याला म्हणू महाजनपद जी होती ती काय केली गेली आहेत, कॅप्चर केली गेली आहेत. ओके, कॅप्चर म्हणजेच काहीतरी की बेसिकली त्यांच्यावरती अटॅक केला, त्यांना हरवलं गेलं आणि ते मगधन एम्पायरमध्ये काय केले गेले तिकडं ॲड केले गेले. ओके, सो फर्दर आपण अगोदरच बघितला अंग ज्यावेळेला जिंकलं गेलं होतं त्यावेळेला ईस्टचा पार्ट जो होता तो काहीतरी की ॲड झाला गेला होता. आता वेस्टचा काहीतरी की काही इम्पॉर्टंट जो पार्ट होता जो वज्जी आणि काहीतरी की कोशलाचा होता तो देखील काहीतरी काय तिथं मगधन एम्पायरमध्ये ॲड झाला गेला होता. ठीक आहे. अँड देन बोथ बिंबिसार अँड अजातशत्रू वेअर कंटेम्पररीज ऑफ द बुद्धा. ओके, दोघेही जर आपण इथं बघितले मुलगा आणि काहीतरी की त्यांचे पप्पा, तर ते कंटेम्पररी काहीतरी की बुद्धाच्या पिरियडचे काहीतरी आपल्याला तिथं पाहायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर थर्ड इथं काहीतरी की आपल्याला हिरण्यक डेनास्टीमधला रूलर पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की उदयान. ओके, उदयान. तो आपण काहीतरी की असं म्हणू शकतो इथे ह्या बेसिकली काहीतरी की याच्यामधला काय म्हणू आपण हिरण्यक डेनास्टीमधला काहीतरी की इम्पॉर्टंट आणि शेवटचा असणारा काहीतरी हा रूलर होता. त्याच्याही पुढे काहीतरी की अदर रूलर्स इथे काहीतरी की येणार आहेत. हावेवर दे आर द नॉट व्हेरी इम्पॉर्टंट, जास्त काहीतरी की इम्पॉर्टंट किंवा कर्तबगाराचे नव्हते ते. उदयन जो थोडासा काहीतरी इकडं हिरण्यकडे नसते मधला शेवटचा काहीतरी असं आपण त्याला म्हणू कर्तबगार असा असणारा हा राजा होता. ठीक आहे. तो ॲज पर द महाविमाशा द श्रीलंकन बुद्धिस्ट क्रॉनिकल द अजातशत्रू सन उदय भद्रा म्हणजेच काहीतरी की बेसिकली उदयन सक्सेडेड द अजातशत्रू अँड रूल फॉर द नेक्स्ट 16 इयर्स. ओके, रूल फॉर द नेक्स्ट 16 इयर्स. महाविमाशा नावाचं बेसिकली काहीतरी की क्रॉनिकल आहे आणि हे बेसिकली काहीतरी तिकडं श्रीलंकन काहीतरी की बुद्धिस्ट क्रॉनिकल म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. म्हणजे तिथे श्रीलंकामध्ये काहीतरी तिकडे ते नोट डाऊन केलं गेलेलं होतं. ठीक आहे. सो त्याच्यातून इन्फॉर्मेशन जे आहे ती उदयनच्या संदर्भात काहीतरी की डिराय होते. ठीक आहे. देन ही मूव हिज कॅपिटल फ्रॉम द बँक ऑफ गंगा विच वॉज नोन एज द पाटलीपुत्रा अँड बिल्ड अ फोर्ट नियर द कॉन्फ्लुएन्स ऑफ द गंगा अँड सोन ॲट पटना. ओके, सो मगाशीच काहीतरी की आपण इथं बघितलेलं होतं सुरुवातीला. राजगृह वॉज द कॅपिटल ऑफ द मगधा. हावेवर इथे उदयन काय करणार आहे बेसिकली राजगृहावरून कॅपिटल जे होतं ते कुठं नेलं गेलं होतं पुढे पाटलीपुत्राला. म्हणजेच काहीतरी की बेसिकली गंगा आणि सोन नदीचं काहीतरी की आपण त्याला म्हणून ज्या ठिकाणी काहीतरी संगम होतं त्या ठिकाणी एक नवीन काहीतरी स्थिती जी होती ती उदयाने इथं काय केली होती सेटअप केली होती आणि त्याच ठिकाणी कॅपिटल जे होतं ते काय केलं गेलं होतं शिफ्ट केलं गेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे द लास्ट रुलर ऑफ हिरण्यका डायनेस्टी वॉज द Naga Diksha and was the throne by his Amatya, which was known as the Shishunag, supported by the popular frustration against the Hiranyaka dynasty and quick presidial succession. Okay, presidial succession. लास्टचा काहीतरी की जसं मी तो तुम्हाला सांगितलं हिरण्यका डायनेस्टी मधला काहीतरी आपल्याला रोलर पाहायला मिळतो तो म्हणजे नगादीक्षक. ओके, नगादीक्षक वॉज ओव्हरथ्रोन बाय हिज द अमात्य. आता हा अमात्य म्हणजे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू सुशुनाग. सुशुनाग नावाची काहीतरी की व्यक्ती होती ती काय करणार आहे तर हा इनकम्पिटंट काहीतरी असणारा जो रूलर होता ना त्याला काय करणार आहे तिथून काढून टाकणार आहे आणि स्वतः ही राजगद्दी जी होती काय करणार आहे तिकडं तो एक प्रकारे काहीतरी ते मिळवणार आहे. तो काहीतरी त्याच्यावरती स्वतःच राज्याचे काहीतरी तिकडं प्रस्थापित करणार आहे. ओके, आणि मग ह्याच्यातूनच आपल्याला काहीतरी की एंड इथं पाहायला मिळतो तो म्हणजे कशाचा तर काहीतरी की हिरण्यका डिनास्टीचा. बिंबिसार अजातशत्रू आणि काहीतरी की उदयन हे तीन इम्पॉर्टंट रोल आपल्याला हिरण्यका डायनेस्टीचे काहीतरी की पाहायला मिळतात. ओके, देन सेकंड डायनेस्टीत आहे ती म्हणजे काहीतरी की सुशुनाग डायनेस्टी. ओके, आता इथं सुशुनाग नावाचा जो अमात्य होता यानेच काहीतरी की जी डायनेस्टी होती ना ती सेटअप केली होती किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून तिकडं प्रस्थापित केली होती. त्याच्यामुळेच काहीतरी की त्या डायनेस्टीला तिथे सुशुनाग डायनेस्टी म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. So during the region of Shishunag, Magadha annexed Avanti, Ujjain, as well as the many other Janpadas into the fold of Magadhan Empire. ठीक आहे.
अगेन एक्सपान्शनिस्ट काहीतरी पॉलिसी जी होती ना तिथं काहीतरी सूचना काय करणार आहे अडॉप्ट करणार आहे. ओके, विस्तारीकरणाची काहीतरी त्याला आपण देतो भूमिका म्हणतो. आणि मग याच्यातूनच काय होतंय बराचसाच काहीतरी जो इम्पॉर्टंट असा प्रदेश जो असेल तो तिथं काहीतरी जिंकला जाणार आहे. राईट. मग त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी अवंती आजचं काहीतरी उज्जैनचं काहीतरी जो एरियाचा जो काहीतरी एरिया आहे ना तो इथं काहीतरी मगध इंपॅयरमध्ये ॲड केला गेलेला होता. आणि त्याच्याही सोबतच काहीतरी इतर छोटे छोटे जे महाजनपद होते आणि जनपद होते ते देखील काय केले जाणार आहेत जिंकले जाणार आहेत. राईट. देन सुशुनाग शिफ्टेड हिज कॅपिटल वैशाली विच वॉज हिज सन कला अशोका शिफ्टेड बॅक टू पाटलीपुत्र. ओके, याच पिरियडमध्ये किंवा काहीतरी येतात सुशुनागच्याच काहीतरी डायनेस्टीमध्ये आपल्याला एक पॉईंट पाहायला मिळतो तो म्हणजे हा देखील काय करणार आहे कॅपिटल जो काहीतरी इकडे शिफ्ट करणार आहे. ठीक आहे. आता कुठून कुठे केलं गेलं होतं तर पाटलीपुत्रवरून काहीतरी त्याने तिथं वैशालीला काहीतरी कॅपिटल जे होतं ते शिफ्ट केलं होतं. ठीक आहे. पाटलीपुत्र आताच आपण इथं बघितलं होतं उदयननी काय केलं होतं चेंज केलं होतं. राजगिऱ्यावरून कुठे गेलं पाटलीपुत्राला. त्याच्यानंतर सुशनागच्या पिरियडमध्ये काय केलं गेलं पाटलीपुत्रवरून वैशालीला गेलं. हा व्यवहार. ओके, हा व्यवहार तिथेच सुशनागचाच काहीतरी बेसिकली मुलगा आहे तो म्हणजे काहीतरी कला अशोका. ओके, कला अशोका हा स्वतः काय करणार आहे इथे सुशनागने काहीतरी जे कॅपिटल शिफ्ट केलं होतं त्याला पुन्हा वैशालीवरून पुन्हा काहीतरी पाटलीपुत्रला इथं शिफ्टेड बॅक करण्याचं काम आहे ते काहीतरी करणार आहे. आणि अगेन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग असोसिएटेड विथ द कला अशोका इज दी he hosted the second Buddhist council in 383 BC at Vaishali. Okay, 383 BC at Vaishali. इथेच कला अशोका जो आहे याच्याच पिरियडमध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं आफ्टर द डेथ ऑफ सुसुनाग. सुसुनागची काहीतरी डेथ झाल्यानंतर त्याचा मुलगा जो आहे तो काहीतरी सन अँड सक्सेसर होणार आहे सुसुनाग डायनेस्टीत. म्हणजे त्याच्या हातामध्ये काहीतरी सगळी सत्ता आलेली होते. आणि याच पिरियडमध्ये साधारणतः काहीतरी 383 काहीतरी बीसी मध्ये सेकंड बुद्धिस्ट काउन्सिल जे आहे ना ते काहीतरी इकडं ऑर्गनाईज केले जातात. आता पहिली पहिली जी काहीतरी आपण त्याला म्हणू बुद्धिस्ट काउन्सिल जी होते ना ती काहीतरी घेते बिंबिसारच्या पिरियडमध्येच काहीतरी ऑर्गनाईज केली गेलेली होते. ओके, सॉरी सॉरी अजातशत्रूच्या पिरियडमध्ये काहीतरी ती ऑर्गनाईज केली गेलेली होते. राईट. तशी सेकंड काहीतरी बुद्धिस्ट काउन्सिल असणार आहे ना ती इथं कला अशोका काय करणार आहे ऑर्गनाईज करणार आहे आणि कुठे वैशालीमध्ये. ओके, वैशालीमध्ये पुढे जाऊन आपण ते बघू. अगेन इम्पॉर्टंट असणारा चार्ट आहे. एका ठिकाणी काहीतरी व्हेन्यू आहे प्लेस त्याच्यानंतर काहीतरी टाईम आहे त्याच्यानंतर काहीतरी आपण त्याला म्हणू अध्यक्ष कोण होता आणि त्याच्यानंतर काहीतरी त्या सभेचं किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू त्या काउन्सिलचा आउटकम काय होता. ओके, तो चार्ट आहे तो पुढे आपण काहीतरी डिस्कस करणार आहोतच. ठीक आहे. कला अशोकाच्या नंतर काहीतरी अगेन सेमच आहे. कोणी इम्पॉर्टंट काहीतरी असते तिकडं काय म्हणू आपण त्याला रुलर्स आहेत ना ते काहीतरी पाहायला मिळत नाहीत. ठीक आहे. आणि इथेच एक नवीन काहीतरी डायनेस्टी आपल्याला पुढे आलेली पाहायला मिळते ते म्हणजे नंदाज. ओके, नंद डायनेस्टी किंवा काहीतरी नंद घराणा. ठीक आहे. सो ही वॉज द महापद्मनंदा. ओके, ही वॉज अ महापद्मनंदा who was from Shudra lineage and laid the foundation of Nanda dynasty in Magda. Okay, laid the foundation of Magda dynasty in Magda. ठीक आहे. महापद्मनंदा हा काय करणार आहे बेसिकली इथं सुसुनाग डायनेस्टीची होती याचे काहीतरी जे इनकम्पिटंट किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू इनकॅपेबल काहीतरी जे रूलर्स होते त्यांना ओव्हरथ्रो करणार आहे आणि स्वतः नंद डायनेस्टी जे काहीतरी तिकडे एस्टॅब्लिश करणार आहे किंवा मगधन एम्पायर जे होतं किंवा मगधन थ्रोन जे होतं ना त्याला तिथं कॅप्चर करणार आहे. ठीक आहे. आता इथे अगेन नंदच्या रिलेटेड काहीतरी बरेचसे डिफरंट काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्याला तिथं पाहायला मिळते. बेसिकली काहीतरी ते शूद्र लिनियस किंवा काहीतरी शूद्र जो हे होता काय म्हणून आपण वर्ण यांच्याशी काहीतरी ते संबंधित होते. राईट. सो असे बरेचसेच काहीतरी वेगवेगळी इन्फॉर्मेशन आहे ना त्यांच्या संदर्भात तिथे दिली गेलेली आहे. ओके. So Mahapadmananda, being a great conqueror, controlled the entire area between the river Bias, okay, Bias, and the west, okay, west here, and the Bay of Bengal in east, okay, Bay of Bengal in the east. So first of all काहीतरी असा टाइम होता इंडियामधला की एंटर काहीतरी नॉर्थ इंडिया जो होता. ओके, एंटर काहीतरी नॉर्थ इंडिया जो होता ना तो एकत्रित काहीतरी आणला गेलेला होता. ओके, अंडर दी लिडरशिप ऑफ द महापद्मनंदा. ठीक आहे. महापद्मनंदाच्याच पिरियडमध्ये काय केलं गेलं होतं एंटर काहीतरी नॉर्थ इंडिया जो होता तो काहीतरी तिकडे एकत्रित किंवा काहीतरी त्याचा टुगेदर काहीतरी आणला गेलेला होता. ठीक आहे. अगेन पुराणाज पुराणाज रेफर हिज ॲज अ डेस्ट्रॉयर ऑफ
क्षत्रिया. ओके, डेस्ट्रॉयर ऑफ ऑल क्षत्रिया किंवा सर्व क्षत्री नाटका और एक रथ सोल ऑफ सुझेरियन. बेसिकली काहीतरी की शूद्र लिनियजचे काहीतरी असोसिएटेड होतात, त्याच्यामुळे बरेचसेच काहीतरी की जे क्षत्रिय रूलर्स होते ना त्यांना काहीतरी की किल करण्याचं जे काम होतं किंवा त्यांना वाईप आउट करण्याचं जे काम होतं ना ते काहीतरी की महापद्मनंदाने इथं केलेलं होतं. ठीक आहे. याचं थोडेसे एक्झाम्पल पण आपल्याला पाहायला मिळतात की ओव्हरथ्रो इक्ष्वाकू, पंचाला, कांची, हयाज, कलिंगाज. ओके, हातीगुपा इन्स्क्रिप्शनमध्ये त्याची काहीतरी इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे कलिंगाच्या संदर्भात. देन अश्मकाज, पुरो, मैथालीज, सूरसेनाज, विथोराज अँड पार्ट ऑफ द मैसूर, जे मैसूर इन्स्क्रिप्शनमध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. तर असे बरेचसेच काहीतरी इम्पॉर्टंट काय म्हणून आपण त्याला ज्या डिनेस्टीज ज्या डायनेस्टीज ज्या होत्या किंवा जनपदा जे होत्या ना त्यांना ओव्हरथ्रो करण्याचं काम इथं महापद्मनंदाने काहीतरी केलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ जैन मिनिस्टर लाईक कल्पका, Taktala, etc. in his court indicate his lineage toward the Jainism. Okay, indicate his lineage toward the Jainism. आता जैनिझमला काहीतरी की फॉलो करणारे जे इम्पॉर्टंट असे काहीतरी की आपण त्याला म्हणून मिनिस्टर जे होते ना ते इथे काहीतरी की महात्मानंदाच्या काहीतरी की तिकडं मिनिस्टरशिपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर याच्यावरून काहीतरी की कुठंतरी आपल्याला असं समजून येतं किंवा काहीतरी आपण असं अजून करू शकतो की महापद्मनंद जो होतो तो काहीतरी इकडे जैनिझमला फॉलो करणारा काहीतरी की असावा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं नंदाज प्रूव टू बी अ ग्रेटेस्ट रुलर ऑफ मगधन एम्पायर अँड धनानंदा वॉज द लास्ट ऑफ द रुलर. ओके, लास्ट ऑफ द नंदा रुलर. इथे महापद्मनंदाच्या काहीतरी की नंतर छोटे छोटे काहीतरी की इतर आपण त्याला म्हणू रुलर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि नंद फॅमिलीमधलाच काहीतरी की शेवटचा धनानंद इथं आपल्याला पाहायला मिळतो, जो नंद काहीतरी की जी डायनस्टी आहे किंवा काहीतरी की नंद रुलर्स आहेत ना त्या फॅमिलीमधला काहीतरी की शेवटचा रुलर आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. देन ही वॉज अ कंटेम्पररी ऑफ द अलेक्झांडर ऑफ मॅकडोनियन. ओके, अलेक्झांडर ऑफ मॅकडोनल. इथेच आपण म्हणू तिथं काहीतरी की धनानंदाच्या पिरियडमध्ये अलेक्झांडरचं काहीतरी की तिकडं आक्रमण जे आहे ते भारतावरती काहीतरी की होणार आहे. ओके, किंवा काहीतरी आपण असं म्हणू धनानंद ज्या वेळेला काहीतरी इकडं नॉर्थमध्ये होता त्याच पिरियडमध्ये काहीतरी की अलेक्झांडर जो होता तो तिथे काहीतरी की आजची जी काहीतरी की आपल्याला रावी रिव्हर पाहायला मिळते तिथपर्यंत काहीतरी की आलेला होता. हा रिव्हर किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू फॉर्च्युनेटली काहीतरी की तो इंडियामध्ये इथे एंटर करणार नाही आणि तिथूनच काहीतरी की रिटर्न जाणार आहे आणि 322 BC मध्ये बाबिलोनमध्ये काहीतरी की त्याची तिथे डेथ होणार आहे. ठीक आहे. पुढे आपल्याला काहीतरी की बघायला मिळेल असते किंवा आपण काहीतरी की डिस्कस करू त्या संदर्भात. तो असे जे प्रश्न आहेत ते काहीतरी थोडेसे प्रोबेबल बनतात. पर्टिक्युलर काहीतरी की इंडियन रूलर असेल त्याच्या किंवा काहीतरी त्याच्या कंटेम्पररीमध्ये इंडियामध्ये फॉरेन रूलर्स किंवा काहीतरी की फॉरेन इन्व्हेडर्स होऊन आले होते. ओके, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते खूपच काहीतरी की प्रोबेबल आहेत. सो धनंदा इज कंटेम्पररी ऑफ द अलेक्झांडर. ठीक आहे. And later Nandas were weak and unpopular among the people, and it led the decline of the dynasty of Nanda. And Mauryan took their place. Okay, Mauryan took their place. तिथे हळूहळू पुढे काय होणार प्रॉब्लेम की हे जे बेसिकली काहीतरी तिकडं नंदा डायनेस्टीचे काहीतरी की पुढचे जे काहीतरी की लुरस होते ते कसे होते आज आपण त्याला काय म्हणू थोडेसे काहीतरी की ॲरोगंट काहीतरी की नेचरचे असणार आहे. ठीक आहे. आणि लोकांच्या मध्ये काहीतरी की त्यांची जी पॉप्युलरिटी होती ती पण काहीतरी की हळूहळू तिकडे कमी होणार आहे. राईट. आणि धनानंदाचंच काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू राक्षस. राक्षस नावाचा काहीतरी की बेसिकली PM आहे या पिरियडमध्ये. ओके, राक्षस नावाचाच काहीतरी की बेसिकली PM होता धनानंदाचा. आणि धनानंदाने इथं काहीतरी की तिथे आपल्याला माहिती आहे चाणक्य नावाची काहीतरी की जी व्यक्ती होती ज्यांना विष्णुगुप्त म्हणून काहीतरी देखील ओळखलं जातं. ठीक आहे. चाणक्यांचं काय करणार आहे ते बेसिकली तिथं अपमान करणार आहेत. तर चाणक्य काय करत होते ते चाणक्य नीती अप्लाय करणार आहेत. ओके. आणि त्याच्यातूनच काय करणार आहेत ते चंद्रगुप्त काहीतरी की फर्स्ट जो आहे त्याला काय करणार आहेत मदत करणार आहेत आणि याच्यातूनच मौर्यन डायनॅस्टी जी आहे ती काय करणार आहे तर मगधन एम्पायरवरती काय करणार आहे तिकडे त्यांचा रूल जो आहे तो काहीतरी एस्टॅब्लिश करणार आहे. तर पुढे आपण ज्यावेळेला मगधन एम्पायर डिस्कस करू त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला ते पाहायला मिळेल. ठीक आहे. पुढे आहे पण त्या संदर्भात मौर्यन एम्पायर. ठीक आहे. सो हे झालं काहीतरी की बेसिकली नंद डायनॅस्टीच्या संदर्भात. नाव लेट्स एंटर इन टू द
फॉरेन इन्व्हेजन. आता याच पिरियडमध्ये आपल्याला फॉरेन इन्व्हेजन झाले गेलेले काहीतरी पाहायला मिळतं. तर ते थोडंसं काहीतरी बघण्याचं इम्पॉर्टंट आहे. राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल इराणियन म्हणजेच काहीतरी बेसिकली पर्शियन इन्व्हेजन इन इंडिया या पिरियडमधलं बरं का. आता पर्शियन किंवा काहीतरी इराणियन म्हणजे पुढे जाऊन तुम्ही काहीतरी 13 BC सीईचं काहीतरी पकडू नका. 12th सेंचुरी काहीतरी तिकडं सीई. ओके, हा जो पिरियड होता तो काहीतरी अगोदरचा आहे BC मधला. तर त्याचं इराणियन किंवा काहीतरी पर्शियन इन्व्हेजन जे ना ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. तो फाउंडर ऑफ अकमेडियन. ओके, अकमेडियन एम्पायर ऑफ द पर्शिया. तर हे अकमेडियन एम्पायर म्हणजे काहीतरी बेसिकली आजचं जे आपल्याला इराण पाहायला मिळतं ना त्या ठिकाणी पर्शियन किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू इराणियन काहीतरी जे पीपल्स होते ना त्यांनी त्यांचं काहीतरी जे साम्राज्य होतं ना ते काहीतरी प्रस्थापित केलेलं होतं. ओके, आता जो इराण आहे त्या ठिकाणी पर्शियन किंवा काहीतरी इराणियन पीपल जे होते त्यांनी काय केलं होतं त्यांचं जे साम्राज्य होतं ना ते प्रस्थापित केलेलं होतं. आता हा सगळा एरिया कसा आहे तर की आपण त्याला म्हणू थोडासा काहीतरी तिकडं लेस फर्टाईल आहे. जमीन तिथे काहीतरी चांगली अशी उपजाऊ अशी नाही आहे आणि पाण्याची पण काहीतरी कमतरता आहे. ओके, हावेवर ते त्यांचं काहीतरी वेस्टला सुपीक अशी असणारी काहीतरी जमीन होती ती म्हणजे काहीतरी भारत व इंडिया. आणि म्हणूनच सुरुवातीपासूनच काहीतरी हे जे फॉरेन इन्व्हेजन्स आहेत ना त्यांच्या काहीतरी रडारवरती इंडिया किंवा काहीतरी हा जो आजच्या काहीतरी पाकिस्तानमधला जो पार्ट आहे पंजाब किंवा काहीतरी तो जसा काय एरिया असेल जो हिंदू आणि त्याच्या काहीतरी ट्रिब्युटरीने काहीतरी असा काय म्हणू आपण त्याला पूर्णपणे काहीतरी कसं त्याचं काहीतरी साधन संपत्तीने पुरेपूर्ण असणारा जो एरिया आहे ना त्याच्यावरती काहीतरी त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे आणि अटॅक केलेले आहेत. ओके, सो हे अकमेडियन काहीतरी एम्पायर म्हणजेच काहीतरी पर्शियाचा. ओके, आणि इथं कोण आपल्याला पाहायला मिळतो सायरस. ओके, सायरस नावाची काहीतरी व्यक्ती जी होती याच काहीतरी बेसिकली एम्पायरमधली इन्व्हेडेड द रिजन ऑफ रिव्हर इंडस अँड ड्युरिंग द बिंबिसार रिजन इन मगधा अँड सक्सेडेड द एस्टॅब्लिशिंग कंट्रोल ओव्हर द गांधारा कंबोजा अँड द मद्रा. आता इथे मगाशी काहीतरी थोडंसं मी काहीतरी सांगितलं नाही. बिंबिसार आपण काहीतरी मगाशी तिथं डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे, अजातशत्रूचे काहीतरी पप्पा. आता याच पिरियडमध्ये किंवा काहीतरी अजातशत्रूच्याच काहीतरी तिकडे पिरियडमध्ये सॉरी बिंबिसारच्या पिरियडमध्ये सायरस सेकंड नावाची काहीतरी बेसिकली ही जी व्यक्ती होती अकॅमेडियन एम्पायरची काहीतरी तिकडे म्हणून त्याला किंग त्यांनी काय केलं होतं ते इंडियावरती अटॅक केलेला आहे. आणि इंडस म्हणजे काहीतरी सिंधू नदी आहे ना त्याला काहीतरी क्रॉस करून इंडियामध्ये काहीतरी एंटर करण्याचं जे काम होतं ते सायरस काहीतरी सेकंडचं जरा तिथं केलेलं होतं. आणि याच्यातूनच बेसिकली काहीतरी गांधार असेल कंबोज असेल आणि काहीतरी मद्रा असेल हा जो एरिया जो होता तो काहीतरी तिकडं ऑक्युपाईड केला गेला होता किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू तिकडं अनेक्टेड केला गेला होता अकॅमेडियन काहीतरी तिकडं एम्पायरने. ठीक आहे. देन हिज ग्रँडसन नोन ॲज द दायरस फर्स्ट. ठीक आहे. सायरसचा काहीतरी बेसिकली जो मोठा मुलगा होता डायरस काहीतरी फर्स्ट ही ऑल्सो कॉन्कर्ड द पंजाब अँड द सिंध. ओके, इथेच त्याच्यानंतर काहीतरी त्याचा जो मुलगा होता त्यांनी काहीतरी फर्दर आपण म्हणू थोडंसं एक्सपान्शन जे होतं ते काहीतरी इंडियामध्ये केलेलं होतं. ते म्हणजे काय आजचा जो काहीतरी पंजाबचा पार्ट असेल आणि इव्हन काहीतरी काही सिंधचा जो पार्ट असेल तो देखील काहीतरी तिकडं जिंकला जाणार आहे. ओके, तर हे तर काहीतरी आपण त्याला म्हणू पॉलिटिकल काहीतरी एक्सपान्शनच्या संदर्भात त्याचा इम्पॅक्ट काय झाला गेला होता. ॲज अ रिझल्ट द इंडो इराणियन ट्रेड ॲज वेल ॲज द इन्फ्लुअन्स ऑफ लँग्वेज आर्ट अँड आर्किटेक्चर इन्क्रीज. ओके, इन्क्रीज. आता इथे काहीतरी तिकडे आपण म्हणू त्याला सोशल पॉलिटिकल आणि काहीतरी आर्ट आणि काहीतरी तिकडे आर्किटेक्चर काहीतरी इम्पॅक्ट किंवा काहीतरी रिलेशनशिप जे होते ते इथं काहीतरी एस्टॅब्लिश झाले गेले होते कशामध्ये तर काहीतरी काहीतरी इंडो आणि इराणियन काहीतरी ट्रेडमध्ये. ओके, सॉरी सगळ्याच काहीतरी बेसिकली तिकडे ॲस्पेक्टमध्ये. आता पुढे जाऊन ज्यावेळेला आपण डिस्कस करू गांधारा आणि काहीतरी मथुरा स्कूल ऑफ आर्ट. आता याच्यामधली गांधारा स्कूल ऑफ आर्ट जे होते ना त्याच्यावरती आपल्याला काहीतरी इराणियन त्याच्यासोबतच काहीतरी इंडियन त्याच्यासोबतच काहीतरी आपण त्याला म्हणू ग्रीक अशा 3 टाईपच्या काहीतरी बेसिकली आपण म्हणू आर्ट अँड आर्किटेक्चर जो होतं ना त्याचं काहीतरी कॉन्फ्लुअन्स म्हणजे काहीतरी एकत्रित येणं हा इम्पॉर्टंट असा ॲस्पेक्ट आहे ना तो आपल्याला तिथं पाहायला मिळतो. ठीक आहे. इथे साधारणतः काहीतरी इथे मेन्शन पण केलं गेलेलं आहे. द बेल शेप कॅपिटल अँड अशोकन इन्स्क्रिप्शन इंट्रोडक्शन ऑफ द खरोस्टेसेस आर द प्रोडक्ट ऑफ दिस इन्फ्लुअन्स. ओके, प्रोडक्ट ऑफ दिस इन्फ्लुअन्स. आता ज्यावेळेला काहीतरी आपण पुढे बघू अशोकाच्या काहीतरी तिकडे बेसिकली पिरियडमध्ये आणि त्याच्या बेसिकली काहीतरी तिकडे असणारे जे पिलर्स असतील किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू ते कॅपिटल जे होते त्याच्या संदर्भातलं
तर हे जे पिलर असेल आणि त्याच्यावरती असणारं काहीतरी की बेसिकली हा लोटस असेल, जो बेसिकली काहीतरी की बेल शेपचा असायचा आणि उलटा असायचा, इन्व्हर्टेड काहीतरी की त्याला लोटस म्हणलं आता. हे जे बेसिकली काहीतरी की काय म्हणू आपण त्याला, थोडासा काहीतरी की जो ॲस्पेक्ट होता किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू टाईप जे होते, इट वॉज अ इन्फ्लुअन्स ऑफ द इराणियन आर्ट अँड आर्किटेक्चर. ओके, तिथूनच कुठेतरी काहीतरी की आपण त्याला म्हणू प्रभाव जो होता ना, तो काहीतरी तिकडं अशोकन काहीतरी की बेसिकली आर्ट अँड आर्किटेक्चरवरती आपल्याला पाहायला मिळतो. ओके, सो हे झालं काहीतरी की इराणियन किंवा काहीतरी की पर्शियन इन्व्हेजन इन इंडिया. इथं आपण बघितलं सायरस आणि त्याचा काहीतरी की मुलगा पुढे डायरस फर्स्ट. ठीक आहे. नेक्स्ट इथे इम्पॉर्टंट काहीतरी की इन्व्हेडर आहे, तो म्हणजे काहीतरी की अलेक्झांडर. ओके, अलेक्झांडर. आणि त्याचं बेसिकली काहीतरी की इन्व्हेजन असेल 327 BC मधलं. सो नाव लेट्स एंटर इन टू द अलेक्झांडर्स इन्व्हेजन. सो हिअर वी कॅन सी आफ्टर द डिफेटिंग Cyrus III, the last Achaemenid emperor, Alexander crossed the Hindu Kush and entered the northwestern India, which was the Achaemenid province, in 327 BC. ओके, 327 BC. आता इथं काहीतरी की आपण डिस्कस केलं होतं. साधारणतः काहीतरी की असा आपण मॅप जर आता ड्रॉ केला, इथे आपल्याला काहीतरी की आजचा इराण, अफगाणिस्तान किंवा काहीतरी की पाकिस्तानचा सगळा पार्ट पाहायला मिळतो. आणि इथून पुढे काहीतरी की इंडिया असं इथे काहीतरी की आपण बघू शकतो. तो टिल इथं काहीतरी की सिरियापर्यंत जो पार्ट असेल ना, हा सगळा काहीतरी की आपण त्याला म्हणू आजचा सिरिया, टुडेचा काहीतरी की सिरिया. इट वॉज अ फॉल इन टू द अकमेडियन एम्पायर. अकमेडियन एम्पायरमध्येच काहीतरी की आपल्याला किंवा इराणियन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू पर्शियन एम्पायरचाच काहीतरी हा सगळा पार्ट होता. ओके, या पिरियडमध्ये. हावेवर वेन द अलेक्झांडर्स कम इन फ्रंट, ज्यावेळेला काहीतरी की अलेक्झांडर इथे येणार आहे ना, त्यावेळेला काय करणार आहे हा इकडचा सगळा काहीतरी की एरिया जो आहे ना, तो काहीतरी की जिंकत जिंकत येणार आहे. ह्या पिरियडमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतं डायरस, म्हणजेच काहीतरी की पर्शियन किंवा काहीतरी की इराणियन काहीतरी की बेसिकली एम्पायरचा जो किंग होता, हा कोण होता इथं बेसिकली डायरस थर्ड. त्याला काय केलं जाणार आहे, इथं हरवलं जाणार आहे. आणि हा जो सगळा काहीतरी की आपण त्याला म्हणू पर्शियन किंवा काहीतरी की इराणियन सगळा जो एरिया होता किंवा काय म्हणू आपण टेरिटरी जी होती ना, ते काहीतरी की अलेक्झांडरद्वारे जिंकली जाणार आहे. आणि हळूहळू तिथून पुढे काहीतरी की बेसिकली त्याचा जो रोख असेल तो कुठे असणार आहे, इंडियावरती. आणि साधारणतः 327 BC मध्ये ही वॉज एंटर इन टू द इंडियन रिजन. ओके, भारताचा काहीतरी की जो प्रदेश होता ना, त्याच्यामध्ये काहीतरी की तो एंटर करणार आहे. तो 327 BC बेसिकली काहीतरी की जी डेट आहे ना, ती अलेक्झांडरच्या काहीतरी की निवेदनच्या संदर्भात इथं ओळखली जाते. ओके, आता इथे आपण काहीतरी की बघू शकतो इंडियाचा काहीतरी की तक्षशिला किंवा काहीतरी की आपण आज म्हणू काश्मीरचा काही पार्ट असेल, आणि त्याच्यानंतर काहीतरी की त्याचा थोडा खालचा आता पंजाब आणि हा राजस्थानचा काहीतरी की पार्ट असेल. आता इथं आपल्याला माहिती आहे बरेचसेच काहीतरी की पासेस आहेत ना, इम्पॉर्टंट पाहायला मिळतात. पासेस म्हणजे मराठीत आपण त्याला खिंड म्हणतो. ओके, खिंड. हिंदूकुश माउंटन रेंज आहे, त्याच्यामुळे काहीतरी की त्याला डायरेक्टली काहीतरी तिकडे क्रॉस करणं पॉसिबल नाही आहे. सो अशा ज्या बेसिकली काहीतरी की जे पासेस आहेत ना किंवा खिंड आहेत, इथून बेसिकली काहीतरी की जे इन्व्हेजन्स आहेत ना, ते सगळे झाले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. सो याच्यातलीच काहीतरी की खैबर नावाची काहीतरी की इम्पॉर्टंट अशी एक खिंड आहे. ओके, तिथून बेसिकली काहीतरी की ज्यावेळेला एंटर केलं जायचं किंवा काहीतरी की पुढे काहीतरी की आलं जायचं ना, तर तो बेसिक काहीतरी की काय म्हणू आपण त्याला एंट्रन्स जो होता तो काहीतरी की ओपन कुठे व्हायचा, तर काहीतरी की आजच्या आपल्याला काहीतरी की नॉर्थ वेस्टर्न काहीतरी की इंडियामध्ये. ओके, सो इथेच या काहीतरी की हा जो ॲडजॉइनिंग काहीतरी की हा जो एरिया होता ना, इथं आपल्याला पाहायला मिळतं आंबी किंवा काहीतरी की त्यालाच आपण काहीतरी की ओमेफिस नावाचा काहीतरी की बेसिकली किंग तिथे काहीतरी की प्रेझेन्स होता, किंग ऑफ तक्षशिला. अँड ही सबमिटेड टू द अलेक्झांडर. ओके, सबमिटेड टू द अलेक्झांडर. आता हा आंबी काय करणार आहे इथं अलेक्झांडरला काहीतरी की सरळ सरळ तिथे शरण जाणार आहे. युद्ध जे होतं ते काहीतरी की त्यांनी टाळलेलं होतं तिथं, आणि सगळा जो काहीतरी की त्याचं शस्त्र होतं त्यांनी काहीतरी इकडं समर्पित केलं होतं तिथे पुढे अलेक्झांडरच्या. ठीक आहे. हावेवर बॅटल ऑफ काहीतरी की हडप्सेस इथं आपल्याला पाहायला मिळते. ही थोडीशी काहीतरी की इम्पॉर्टंट बनते. बॅटल ऑफ काहीतरी की हडप्सेस म्हणजेच काहीतरी की झेलम. आता इथं अपार्ट फ्रॉम द आंबी, आंबीच्या व्यतिरिक्त काहीतरी की अजून एक तिथे इम्पॉर्टंट आपल्याला रूलर पाहायला मिळतो. तो आहे बेसिकली कोण, तर पोरस. ओके, ही वॉज द पोरस. ठीक आहे. And Porus who ruled the territory between the Jhelum and the Ravi river and was defeated and the capture after the initial resistance. पोरस मात्र काहीतरी इकडं आंबीसारखं शस्त्र काहीतरी तिकडे त्यागणार नाही, आणि अलेक्झांडरचं जे इन्व्हेजन होतं त्याला काहीतरी तिकडं तो ऍक्सेप्ट करणार आहे, आणि त्यासोबत काहीतरी तिकडं दोन हात करणार आहे, म्हणजेच काहीतरी की बेसिकली फाईट होणार आहे.
आणि हीच बेसिकली काहीतरी की बॅटल जे आहे ती बॅटल ऑफ काहीतरी की हॅडापिसस म्हणून ओळखली जाते. ओके, इथे पोरस जो आहे त्याला काहीतरी केलं होतं अलेक्झांडर आहे हरवणार आहे आणि त्याचा जो एरिया आहे तो सगळा काहीतरी कॅप्चर केला जाणार आहे. हावेवर अलेक्झांडर वॉज हॅपी विथ द सी हिज ब्रेवरी. पोरसची काहीतरी की ब्रेवरी बघून तिथे अलेक्झांडर जो आहे तो काय करणार आहे तिकडे थोडासा हॅपी झाला गेला होता आणि एंटर काहीतरी तिकडे जिंकले गेलेलं जे पोरसचं राज्य होतं ना ते त्याला तिथं रिटर्न दिलं जाणार आहे. ठीक आहे. So Alexander, impressed by the porous resistance and re-insisted by him power, जी काही सगळी पॉवर होती किंवा एरियाज होता जिंकलेला तो त्याला तिथं रिटर्न दिला गेला होता. देन Alexander's army refused to cross the river Bias. हडापेसस बियास रिव्हर होती याला बेसिकली काहीतरी हडापेसस तिथं म्हणलं गेलं होतं. टू फाईट फर्दर अँड दस अ क्लॅश बिटवीन द tired Macedonian Macaronis and the huge army of the Nandas did not happen. ओके, डिड नॉट हॅपन. आता इथं आपण थोडंसं काहीतरी काय म्हणून देतं एक फॉर्च्युनेट आणि काहीतरी अनफॉर्च्युनेट असणारा हा इव्हिडेंट होता, इन्सिडेंट होता. पूर्ण युरोपपासून काहीतरी काही मार्चिंग जी होती अलेक्झांडरची ती स्टार्ट झाली गेली होती. ते पूर्ण काहीतरी काही एंटर सेंट्रल इंडिया आजचा सॉरी सेंट्रल काहीतरी तिकडे आपण म्हणून एशिया हा क्रॉस करून काहीतरी काही अलेक्झांडरची आर्मी जी होती ना ती काहीतरी इकडे आली गेली होती. आणि फायनली ज्यावेळेला काहीतरी की इथं रिव्हर बियास किंवा काहीतरी काही हडापिससमध्ये काहीतरी की येणार आहेत. इथून पुढे इंडियावरती काहीतरी तिकडं अटॅक करण्याचं काहीतरी की ही सगळीच आर्मी जी आहे ती काय करणार आहे रिफ्यूज करणार आहे. कारण का कन्सिस्टंटली फाईट आणि काहीतरी की घरापासून खूप काहीतरी की लांब राहिल्यामुळे कुठेतरी एक फटिक जो होता ना तो काहीतरी की निर्माण झाला गेला होता. ओके, आणि थोडक्यात काहीतरी की बेसिकली ही आर्मी कशी होती तर काहीतरी काय ॲज मॅसनरीज. मॅसनरीज आर्मी म्हणजे काय असते की पेड. ओके, पैसे देऊन काहीतरी आपण त्यांना तिथं उभा करतो अशा टाईपची काहीतरी ही बेसिकली आर्मी असते. त्यांना मॅशनरीज म्हणून काहीतरी ओळखलं जातं. तो याच्यात काय असतं देशाप्रती काहीतरी कोणत्याच प्रकारचं काहीतरी आपण त्याला म्हणू स्वाभिमान किंवा काहीतरी की प्रेमीचं प्रेझेन्स नसतं. अशा प्रकारची काहीतरी ही आर्मी होती. तो इंडियावरती काहीतरी अटॅक करायला हे कुठेतरी नकार करणार आहेत आणि फायनली याच्यातूनच काय होतंय इंडियावरचा जो अटॅक आहे तो काहीतरी काही टळणार आहे. आणि मगाशीच काहीतरी आपण बघितलेलं होतं यावेळेला धननंदा हा बेसिकली काहीतरी की इंडियामध्ये ॲज अ रुलर ऑफ काहीतरी आपण त्याला म्हणू मगधा इथं पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आफ्टर द एस्टॅब्लिशिंग फ्यू ग्रीक सेटलमेंट इन नॉर्थ वेस्ट इंडिया अलेक्झांडर डाईड इन 323 BC इन बाबिलोन. ओके, इथे ज्यावेळेला काहीतरी की बराचसाच काहीतरी की जिंकला गेलेला इंडियाचा वेस्टचा पार्ट असेल ना तिथे काहीतरी की त्याचे जे हे म्हणू आपण काहीतरी की त्याचे जे फ्युडल लॉर्ड्स होते किंवा काहीतरी की आपण म्हणू मंत्री यांची तो अपॉइंटमेंट करणार आहे आणि तिथून काहीतरी की रिटर्न जाणार आहे तो बाबिलोनला. ओके, आता बाबिलोन म्हणजे काहीतरी की आजच्या इजिप्तला काहीतरी की बाबिलोन म्हटलं जायचं आणि त्याच ठिकाणी साधारणतः काहीतरी की 323 काहीतरी की BC मध्ये याची अलेक्झांडरची काहीतरी की डेथ जी आहे ती काहीतरी तिकडे होणार आहे. ओके, आता जरी इंडियावरती काहीतरी की अटॅक झाला नसेल तरी पण काहीतरी की इम्पॅक्ट जो होतो ना तो मात्र आपल्या इथं पाहायला मिळतो. कारण का आता इथे ज्यावेळेला काहीतरी की इराणियन किंवा पर्शियन एम्पायर काहीतरी की तिकडे इन्व्हिजन इंडियावरती झालं होतं त्यावेळेला इंडो इराणियन काहीतरी की आपण त्याला म्हणू ट्रेड सोसायटी रिलिजन आणि काहीतरी की कल्चर आणि आर्ट आणि काहीतरी की आर्किटेक्चर याच्यावरती इम्पॅक्ट झाला होता. आता फर्दर पुढे ग्रीक ग्रीक काहीतरी की इन्फ्लुएन्स जो असेल ना किंवा काहीतरी की ग्रीक कॉन्टॅक्ट जो होता तो इथे एस्टॅब्लिश झाला गेला होता. त्याच्यामुळे इम्पॅक्ट जो होता तो काहीतरी थोडा लार्ज लेवल आहे आपल्याला पाहायला मिळतो. ओके, सो हिअर द डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द इंडियन अँड द ग्रीक किंवा काहीतरी आपण म्हणू युरोप हॅड बीन एस्टॅब्लिश. ओके, हॅड बीन एस्टॅब्लिश. युरोप आणि काहीतरी की तिकडे आपण त्याला म्हणू इंडियामधला जो कॉन्टॅक्ट जो होता ना तो काय झाला गेला होता इथं एस्टॅब्लिश झाला गेला होता इन अ वेरियस काहीतरी की आपण त्याला म्हणू ॲस्पेक्ट्स. ओके, वेरियस ॲस्पेक्ट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर द अकाउंट्स by the Alexander historians provide information regarding to the that period. ओके, अलेक्झांडरचे काहीतरी की बेसिकली जे हिस्टोरियन्स होते ना त्यांनी देखील काहीतरी की आपल्याला त्या इम्पॅक्टच्या संदर्भात काहीतरी की इन्फॉर्मेशन आहे ना ती बऱ्याच काहीतरी की मोठ्या प्रमाणात तिथं प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर द सीड ऑफ इंडो बॅक्टेरियन किंवा प्रतिहान स्टेट्स इन इंडिया ऑल्सो सोईंग देअर. ओके, सोईंग देअर. आता इंडो बॅक्टेरियन किंवा काहीतरी की प्रतिहान म्हणजे हे बेसिकली कोण आहेत तर जसं मी काहीतरी की मगाशी इथं सांगितलं होतं ज्यावेळेला हा रिटर्न जाणार आहे इंडियामधून त्यावेळेला जाताना हा काय करणार आहे
इथे सगळा काहीतरी की जिंकलेला जो एरिया होता ना, इथे इथे काहीतरी की जे फ्युडल लॉर्ड्स होते ना, यांना इथं अपॉइंट करणार आहे. फ्युडल लॉर्ड्स म्हणजे काय म्हणू आपण त्याला, जे क्लोज वन असणारे काहीतरी की जे आपण त्याला म्हणू नातेवाईक असतात, किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिथं इम्पॉर्टंट असलेले जे ऑफिशियल्स असतात ना, त्यांना अशी मोठी मोठी पदं आणि मोठा मोठा एरिया जो होता ना तो अलोकेटेड केला होता. आणि सांगितलं होतं इथून काहीतरी की तुम्ही रूल करा, किंवा काहीतरी की बेसिकली ॲडमिनिस्ट्रेशन जे असेल ना त्याला काहीतरी तिकडं तुम्ही कॅरीड आउट करा. ओके. हा व्यवहार ज्यावेळेला काहीतरी की डेथ होणार आहे अलेक्झांडरची, त्यावेळेला हे सगळे काहीतरी की जे फ्युडल लॉर्ड्स होते हे काय होणार आहेत तिकडे इंडिपेंडेंट होणार आहेत. आणि त्याच्यामधूनच काहीतरी की आपण म्हणू इंडो बॅक्टेरियन, म्हणजे आजचं काहीतरी की अफगाण एरियामध्ये असणारं काहीतरी की बेसिकली तिकडं जे ग्रीक साम्राज्य होतं ना त्याचा काहीतरी तिकडे एक इम्पॉर्टंट असा भाग आहे तो पुढे येणार आहे. आणि इव्हन काहीतरी की प्रतिहांस. ओके, प्रतिहांस हा आजच्या काहीतरी की आपण त्याला म्हणू पेशावर वगैरे एरियामध्ये काहीतरी की पुढे आलेलं हे इम्पॉर्टंट असं काहीतरी की बेसिकली म्हणून त्याला ग्रीक काहीतरी की साम्राज्य होतं, किंवा छोटे छोटे काहीतरी की रूलर्स होते, आणि हे परत पुढे काहीतरी की इंडियावरती अटॅक करणार आहेत. ठीक आहे. सो दिस इज द सम सॉर्ट ऑफ द अलेक्झांडर इन्व्हेजन अँड देअर इम्पॅक्ट ऑन द इंडिया. ओके. सो इथंपर्यंत काहीतरी की आपण बघितलं इराणियन आणि इराणियन म्हणजेच काहीतरी की पर्शियन इन्व्हेजन, आणि सोबतच काहीतरी की अलेक्झांडर इन्व्हेजन. त्या पिरियडमध्ये इंडियामध्ये कोण होतं आणि कोणत्या प्रकारच्या काहीतरी की ॲक्टिव्हिटी किंवा काहीतरी की इव्हेंट तिथं झाले गेले होते, आणि त्याच्यानंतर काहीतरी की त्याचा इम्पॅक्ट काय होता काय नाही ते थोडंसं काहीतरी की आपण इथे डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. नाव लेट्स एंटर इन टू द मोरियन एम्पायर. ओके. पुढे बघूया मोरियन एम्पायरच्या काहीतरी की संदर्भात. So here, a vacuum created by the Alexander destruction to the tribal republics in the Punjab and the neighboring region gave opportunity to the Chandragupta Maurya. Okay, gave opportunity to the Chandragupta Maurya. तर इथं मगाशीच काहीतरी की आपण इकडं डिस्कस केलेलं होतं. नंद ही जी फॅमिली किंवा काहीतरी की आपण म्हणू डायनेस्टी जी होती ना, ती या पिरियडमध्ये काहीतरी की इंडियामध्ये इथं प्रेझेन्स आहे नॉर्थमध्ये. ओके. आणि बेसिकली काहीतरी की यांचा काय म्हणू आपण थोडासा ॲटिट्यूड किंवा काहीतरी की आपण म्हणून नेचर कसा होता, ॲरोगंट होता, किंवा काय म्हणू आपण थोडासा अननेसेसरी काहीतरी की तिकडं अशा प्रकारचा काहीतरी की ॲटिट्यूड होता. आणि याच्यामुळे काय झालं गेलं होतं, एंटर काहीतरी तिकडं पॉप्युलेशन जे होतं ते काहीतरी की त्यांच्या अगेन्स्ट झालं गेलं होतं. आणि याच पिरियडमध्ये अलेक्झांडरचा पण काहीतरी इकडे अटॅक झाला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे छोटे छोटे काहीतरी काही ट्रायबल रिपब्लिक जे होते वेस्टर्न साईडचे, ते सगळेच काहीतरी की आपण त्याला म्हणू ते थोडेसे डिस्ट्रॉय झाले गेले होते. एक प्रकारचं काहीतरी की पॉलिटिकल व्हॅक्युम जो आहे ना तो नॉर्थ काहीतरी की वेस्टमध्ये त्याचा क्रिएट झाला गेला होता. आणि त्याच पिरियडमध्ये काहीतरी की धनानंदाचा ॲरोगंट काहीतरी असणारा नेचर. बरोबर. आणि आता इथे एक इम्पॉर्टंट काहीतरी की व्यक्ती आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ती म्हणजे काहीतरी की चाणक्य. तर चाणक्याचा काहीतरी की बेसिकली अपमान जो होता ना तो काहीतरी की धनानंदाने केला होता. आणि इथंच धनानंदाला काहीतरी की बेसिकली चाणक्य आहे जो काहीतरी की शाप देणार आहे. शाप म्हणजे काय होता की स्वतः तिथे चाणक्य काय करणार आहे किंवा कौटिल्य काय करणार आहे, जे वॉटर रिसोर्सेस होते ना तिथं काहीतरी की पॉयझन जो आहे तो तिथं ॲड करणार आहे. आणि हे ज्या वेळेला पॉयझन ॲड केलं जाणार आहे त्याच्यातून बरेचसेच काहीतरी की लोक तिथं मरणार आहेत. कुठेतरी कौटिल्याचा किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू चाणक्याचा शाप आहे ना तो इथं खरा ठरला गेला होता, असे काहीतरी की सगळे लोकांनी तिथं समज किंवा काहीतरी की ऍक्सेप्ट केला होता. आणि याच्यातूनच काहीतरी की धनानंदाला पायउतार करावा लागणार आहे त्याच्या काहीतरी की तिकडे आपण म्हणू सिंहासनावरून किंवा थ्रोनवरून. बरोबर. आणि इथेच कौटिल्य किंवा काहीतरी की चाणक्य कोणाला मदत करणार आहे, तर चंद्रगुप्त फर्स्टला. ओके. चंद्रगुप्त काहीतरी की बेसिकली फर्स्टला. आणि इथूनच काहीतरी की आपल्याला पाहायला मिळते तर चंद्रगुप्त मौर्य किंवा काहीतरी की मौर्यन काहीतरी की डायनेस्टी जी आहे ना ती काय करणार आहे तिकडं मगधन एम्पायरवरती येणार आहे. आता ही जी सगळी काहीतरी की स्टोरी जी आहे ती आपल्याला काहीतरी की मुद्रा राक्षसमध्ये काहीतरी की मेन्शन केलेली आहे. ओके. मुद्रा राक्षसमध्ये काहीतरी की जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ना ती दिली गेलेली आहे. सो इट वॉज रोड बाय द विशाखा दत्ता. ओके. विशाखा दत्ता. विशाखा दत्ताद्वारे काहीतरी की हे जे मुद्रा राक्षस आहे ना हे लिहिलं गेलेलं आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्येच काहीतरी की सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. सो बिफोर गोइंग टू फर्दर चंद्रगुप्त मौर्य डिस्कस करण्याच्या अगोदर इथे हा जो टेबल आहे ना थोडासा काहीतरी की क्वाईट थोडासा इथे काहीतरी की आपल्यासाठी पोटेन्शियल किंवा काहीतरी की इम्पॉर्टंट बनतो. तो म्हणजे काय की एका साईडला इकडे आपल्याला लिटररी सोर्स पाहायला मिळतात, आणि त्याच्यासोबतच काहीतरी की आर्कॉलॉजिकल काहीतरी की सोर्स. ठीक आहे.
आता याच्यामधला लिटररी सोर्स आहे ना तो थोडासा काहीतरी इम्पॉर्टंट बनतो. सुरुवातीलाच इंट्रोडक्शन लेक्चरमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं बुक्स असतील त्या पिरियडमधले आणि त्यांचे जे ऑथर्स असतात ते थोडेसे काहीतरी तिकडे जास्त काहीतरी प्रोबेबल काहीतरी बनतात. कारण PYQ जर आपण डिस्कस केले तर सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला याच बेसिसवरती किंवा काहीतरी त्याच प्रकारचे काहीतरी पाहायला मिळतात. ठीक आहे. तो पहिला येतं काहीतरी की लिटररी किंवा काहीतरी टेक्स्चुअल सोर्स आहे तो म्हणजे काहीतरी की मेगास्थानीचा इंडिका. ओके, मेगास्थानीचा काहीतरी बेसिकली इंडिका. इथे ज्यावेळेला काहीतरी आपण म्हणू अलेक्झांडरचं काहीतरी डेथ होणार आहे त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंटच असणारा काहीतरी तिकडे आपण म्हणू सेंट्रल इंडियामधला किंग जो होता त्यांनी काय केलं होतं मेगास्थानीचा जो काहीतरी दूध जो होता ना तो इथं इंडियामध्ये पाठवलेला होता. आणि याच्याद्वारेच इंडिका नावाची जी पुस्तकं ना ती काहीतरी लिहिली गेलेली आहे. इन्फॉर्मेशन जे याच्यामध्ये आपल्याला काहीतरी आज खूप थोड्या प्रमाणात काहीतरी पाहायला मिळतं. कारण का त्यावेळेचे काहीतरी जे टेक्स्ट होते ते आपल्याला माहिती आहे याची जी पानं असायची पामचा जो ट्री असायचा त्याची जी पानं असायची ना त्याच्यावरती लिहिली जायची. त्याच्यामुळे त्यांची जी काहीतरी की लाईफ असायची किंवा ड्युरेबिलिटी असायची ती खूपच कमी असायची. काही जो पार्ट आहे ना तो काहीतरी इंडिकाचा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यातून बरीचशीच काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे. सेकंड आहे ते म्हणजे काहीतरी कौटिल्याचं अर्थशास्त्र. ओके, किंवा चाणक्याचं काहीतरी अर्थशास्त्र. तो म्हणजे बऱ्याचदा काहीतरी कन्फ्युजन होते. अर्थशास्त्र इज असोसिएटेड विथ द इकॉनॉमी. However, it is a wrong. The book consists polity, administration, okay, as well as army, as well as the trade and so on. बरीचशीच काहीतरी इन्फॉर्मेशन जे आहे ना डिफरंट ॲस्पेक्टची ती काहीतरी याच्यामध्ये दिली गेलेली आहे. इवन द कोड ऑफ किंगच्या संदर्भात काहीतरी आचरण कसे असायला पाहिजे याची जी इन्फॉर्मेशन आहे ना ती देखील आपल्याला काहीतरी इकडं अर्थशास्त्रामध्ये काहीतरी मेन्शन केली गेलेली पाहायला मिळते. ओके. त्याच्यानंतर विशाखा दत्ताचं काहीतरी बेसिकली मुद्राराक्षस. तो आत्ताच इथं काहीतरी मी तुम्हाला सांगितलेलं होतं. कशा प्रकारे काहीतरी बेसिकली चंद्रगुप्त मौर्य जो आहे तो इथे काहीतरी धनानंदला त्याच्या थ्रोनवरून काढून टाकणार आहे विथ द हेल्प ऑफ द चाणक्य. ओके, विथ द हेल्प ऑफ चाणक्य. तो जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या इथं काहीतरी याच्यामध्ये पाहायला मिळते. देन धर्मसूत्रा टेक्स्ट ॲज वेल ॲज द पुराणाज. ओके, धर्मसूत्रा टेक्स्ट अँड ॲज वेल ॲज द पुराणाज. तो याच्यामध्ये देखील काहीतरी इन्फॉर्मेशन जी आहे इथं मौर्यन एम्पायरची ती देखील काहीतरी इकडे दिली गेलेली आहे. अँड अपार्ट फ्रॉम दॅट द बुद्धिस्ट टेक्स्ट ऑल्सो बिकम व्हेरी इम्पॉर्टंट. सो याच्यामध्ये जातका स्टोरीज असतील, दीपविमांचं असेल, महाविमांचं असेल आणि काहीतरी की दिव्यवंदन असेल. या देखील काहीतरी ज्या टेक्स्ट आहेत ना त्याच्यात आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन जे ते काहीतरी की तिथे प्रोव्हाइड करतात. ओके. सो हे झालं लिटररी रिसोर्सेस. आर्कॉलॉजिकल काहीतरी रिसोर्सेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी इकडं पंचमार्क पॉईंट्स आणि त्याच्याही सोबतच काहीतरी की NBPW. ओके, NBPW यांच्या संदर्भात काहीतरी आपण कालच्याच लेक्चरमध्ये काहीतरी डिस्कस केलेलं होतं महाजनपदाच्या काहीतरी बेसिकली त्याच्या पॉईंट्समध्ये. ठीक आहे. पंचमार्क पॉईंट्स 300 किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू 600 BC टू 400 BC हा जो पार्ट आहे पिरियड आहे इंडियामधला. याच पिरियडमध्ये काहीतरी की पंचमार्क पॉईंट जे आहेत ना त्यांचं काहीतरी आपण त्याला म्हणू बिगिनिंग किंवा काहीतरी की इव्हिडन्स आपल्याला काहीतरी सापडतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काहीतरी की नदन ब्लॅक पॉलिश विअर. DRW ब्लॅक अँड रेड जी पोटरी होती ना याच्यातूनच काहीतरी की पुढे त्याचा जो आउटर सरफेस होतो तो काहीतरी थोडासा आपल्याला इथे गुळगुळीत किंवा काहीतरी काय पॉलिश केला गेलेला काहीतरी पाहायला मिळतो. आणि हीच पोटरी जी आहे ती काहीतरी येते मगधन एम्पायर किंवा काहीतरी तिकडे महाजनपदाच्या संदर्भात किंवा त्यांच्याशी काहीतरी असोसिएटेड आहे. ठीक आहे. द नेक्स्ट वन इज द वुडन पॅलेसेस ऑफ द चंद्रगुप्त मौर्य पाटलीपुत्र. आता इथे मगधन एम्पायर म्हणजे काहीतरी आपण त्याला म्हणू मेनली काहीतरी तिकडं मौर्यन जे डायनेस्टी मधले जे किंग्स आहेत यांच्याद्वारे काहीतरी की पॅलेसेस जे होते ना ते काहीतरी तिकडं बनवले गेले होते. हावेवर दे आर द मेड ऑफ दी वुडन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू लाकडाचा काहीतरी वापर करून हे जे पॅलेसेस होते ना ते बनवले गेलेले होते. अँड वी नो अबाउट दॅट वूड जे असतं त्याची काहीतरी की बेसिकली सर्वायलिटी जी असते ती खूपच कमी असते. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचे जे काहीतरी इव्हिडन्स असतील ना ते आपल्याला काहीतरी लार्ज अमाऊंटमध्ये सापडलेले नाही आहेत. बरोबर. अँड फायनल वन इज द अशोकन इन्स्क्रिप्शन्स अँड द एडेक्ट्स. ओके, अशोकन इन्स्क्रिप्शन अँड द एडेक्ट्स. आता इथं एडिक्समध्ये काहीतरी आपल्याला तिथं मायनर आणि मेजर असे पिलर एडिक्स काहीतरी पाहायला मिळतात. सो याच्या संदर्भात पण काहीतरी ज्यावेळेला आपण तिथे
अशोकाच्या काहीतरी की पिरियडमध्ये जाऊ त्यावेळेला काहीतरी डिस्कस करायचं आहे. बरोबर. मात्र त्याच्यावरती काहीतरी जी इन्फॉर्मेशन आहे ना त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असे काहीतरी की आपण त्याला म्हणून सोर्स जो आहे तो काहीतरी की प्रोव्हाइड केला गेलेला आहे मोरेन एम्पायरच्या काहीतरी की संदर्भातला. राईट. तर ते आपण काहीतरी की पुढे बघू. इथे पहिला काहीतरी रूल आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे चंद्रगुप्त फर्स्ट किंवा काहीतरी की चंद्रगुप्त मौर्य. 322 BC to 298 BC, which was a rough region of the चंद्रगुप्त मौर्य. ओके. साधारणतः 322 ते काहीतरी की बेसिकली तिकडे 298 BC हा काहीतरी की पिरियड जो आहे ना तो आपल्याला इथे चंद्रगुप्त पिरियडचा संदर्भात किंवा सॉरी चंद्रगुप्त मौर्याच्या काहीतरी की संदर्भात येत आपल्याला पाहायला मिळतो. ओके. Chandragupta, as well as the also called as the Sandropods, okay, as is referred to Greek literature, launched a series of the war against the Dhanananda and also liberated the country from the Greek rulers. Okay, also liberated the country from the Greek rulers. तो इथं काहीतरी की मुद्रा राक्षसमध्ये जी स्टोरी होती त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. चंद्रगुप्त जे आहे त्याला काहीतरी इकडं कौटिल्य मदत करणार आहेत आणि धनानंदाला तिथून त्याच्या थ्रोनवरून काहीतरी तिकडे काढून टाकण्याचं जे काम आहे हे चंद्रगुप्त मौर्य आणि इथं काहीतरी की कौटिल्य काहीतरी की करणार आहेत. आणि अगेन व्हेरी इम्पॉर्टंट काहीतरी की पॉईंट म्हणजे आता बरेचसेच काहीतरी की जे ग्रीक फ्युडल लॉर्ड जे होते ते काय करणार आहेत तिकडे अटॅक करणार आहेत इंडियामध्ये याच पिरियडमध्ये. सो यांना काहीतरी तिकडं पळवून लावायचं आणि सोबतच एक इम्पॉर्टंट असं काहीतरी की आपण त्याला म्हणू हे असेल एक्सपिडिशन जे असेल ना ते देखील काहीतरी की चंद्रगुप्त मौर्यद्वारे इथं कॅरिड आउट केलं जाणार आहे. म्हणजे आजचा आपण काहीतरी की पकडू साधारणतः काहीतरी तिकडे इराण. ओके. इराण इराकचा जो काहीतरी की एरिया असेल ना इथंपर्यंत एक एक्सपान्स सॉरी एक हे एक्सपिडिशन जे होतं ना ते काहीतरी की चंद्रगुप्त मौर्याने कॅरिड आउट केलं होतं. म्हणजे काय इथून इथून जेवढे जेवढे काहीतरी की जे ग्रीक रूलर्स होते ज्यांनी काहीतरी की तिथं त्यांचं राज्य प्रस्थापित केलं होतं ना त्यांना हरवून हा सगळा जो एरिया होता तो काहीतरी की जिंकण्याचं जे काम होतं ते चंद्रगुप्त काहीतरी की मौर्याने इथं केलेलं होतं. दॅट्स वाय ही कॉल्ड ॲज द ही वॉज द लिबरेटेड कंट्री फ्रॉम द ग्रीक रूलर. ग्रीक काहीतरी की बेसिकली हे जे रूलर्स आहेत ना यांच्यापासून इंडियाला काहीतरी की मुक्त करण्याचं जे काम होतं ते चंद्रगुप्त काहीतरी की मौर्याने केलेलं होतं. ठीक आहे. देन ही लेड द फाउंडेशन ऑफ मौर्यन एम्पायर in 322 BC with the help of Chanakya, which is also called or known as the Kautilya. ओके. साधारणतः काहीतरी की 322 BC मध्ये येतं मगध एम्पायरवरती काहीतरी की मौर्यन डायनेस्टी जी होती तिला काहीतरी की एस्टॅब्लिश करण्याचं किंवा त्याचं काहीतरी की फाउंडेशन करण्याचं जे काम होतं ते काहीतरी की अगेन सेम चंद्रगुप्त काहीतरी की मौर्याने केलेलं होतं. ठीक आहे. देन आफ्टर द कॉन्करिंग रिजन बिटवीन द बियास अँड बे ऑफ बेंगाल he launched the expedition throughout the country and included territory Andhra, Karnataka, Maharashtra, Gujarat, central region of the Maurya. ठीक आहे. And thus created the first unification of North India and it is attributed to the Chandragupta Maurya. So मगाशी आपण काहीतरी तिकडे डिस्कस केलेलं होतं महापद्मनंदा. महापद्मनंदाच्या पिरियडमध्ये काय केलं गेलं होतं बियास. ओके. बियास काहीतरी की बेसिकली जी रिव्हर आहे तिथून ते काहीतरी तिकडे बे ऑफ बेंगाल हा जो सगळा काहीतरी की रिजन होता ना त्याला काहीतरी की एकत्रित आणण्याचं किंवा काहीतरी की टुगेदर करण्याचं काम जे होतं ते महापद्मनंदाने केलेलं होतं. हा व्यवहार आता साऊथचा काही रिजन असेल त्याच्यामध्ये आपण बघितलं कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि सेंट्रलचा काय काहीतरी तिकडे एरिया असेल आणि इव्हन काहीतरी तिकडे वेस्ट आणि ईस्टचा काहीतरी की सगळाच हा प्रदेश असेल ना हा सगळा एकाच काहीतरी तिकडे आपण म्हणून छत्र कल्याणाचं जे काम होतं ना ते चंद्रगुप्त काहीतरी की मौर्याने केलेलं होतं. अँड दॅट्स वाय he credited the first unification of North India. नंतर काहीतरी की नॉर्थ इंडियाचं युनिफिकेशन जे होतं ते चंद्रगुप्त मौर्याने इथं कंडक्ट केलेलं होतं. ठीक आहे. देन इन 305 चंद्रगुप्त डिफेटेड द सेल्युकस निकेटर द ग्रीक एम्पेरर आफ्टर द अलेक्झांडर. ओके. ग्रीक एम्पेरर आफ्टर द अलेक्झांडर. सो मगाशीच इथं मी तुम्हाला सांगितलं होतं एक इम्पॉर्टंट असं एक्सपिडिशन जे आहे ना ते काय करणार आहे इथं चंद्रगुप्त मौर्य कॅरिड आउट करणार आहे 305 BC ला. साधारणतः काहीतरी की 305 BC ला. ओके. तर हा कोण आहे इथं बेसिकली तर काहीतरी की सेल्युकस निकेटर. सेल्युकस निकेटर कोण होता तर जसं मी तुम्हाला इथं सांगितलं अलेक्झांडर ज्या वेळेला काहीतरी की इथून इंडियामधून रिटर्न जात होता त्यावेळेला त्यांनी काय केलं होतं इथले जे काही जिंकली गेलेली जी राज्य होते ना ती त्यांच्या काहीतरी की जवळचे असणारे व्यक्ती किंवा काहीतरी की इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की जे फ्युडल लॉर्ड्स होते ना त्यांच्या हातामध्ये काहीतरी की तो देऊन गेला होता.
तो याच्यामधलाच आजच्या काहीतरी की इराण इराकमध्ये येतं एक इम्पॉर्टंट राज्य करणारी जी व्यक्ती होती त्याला सेल्युकस निकेटर म्हटलं गेलं होतं. याच्यावरती अटॅक करण्याचं जे काम होतं ना ते काहीतरी की चंद्रगुप्त मौर्याने इथं केलेलं होतं आणि त्याला काहीतरी की बेसिकली हरवलं पण जाणार आहे बरोबर. आणि याच पिरियडमध्ये सेल्युकस निकेटर जो आहे तो काय करतो इथं बेसिकली मेगास्थनीस नावाचा त्याचा जो दूत आहे. ओके. मेगास्थनीस नावाचा जो दूत आहे याला इथे काहीतरी की पाठवलं जाणार आहे कुठे तर चंद्रगुप्त मौर्याच्या काहीतरी की कोर्टमध्ये. आणि पुढे हाच मेगास्थनीस आहे तो काय करतोय इंडिका नावाचं काहीतरी की पुस्तक लिहिणार आहे आणि याच्यामध्ये इंडियाच्या संदर्भात काहीतरी इन्फॉर्मेशन आहे ती काहीतरी की आज आपल्याला तिथं पाहायला मिळते. ठीक आहे. So Megasthenes, a Greek ambassador, was sent by the Seleucus Nicator in Chandragupta Maurya's court. So इथंच काहीतरी मी तुम्हाला आता इथं सांगितलेलं होतं त्याच्या संदर्भात. ठीक आहे. Then, according to the Jain source, the Chandragupta embraced Jainism toward his end of life and addicted the throne in a fever of his son. इथे जे सोर्स आहेत कंटेम्पररी ते काहीतरी कुठेतरी आपल्याला तिथं मेन्शन करतात किंवा काहीतरी की इंडिकेट करतात त्याच्या काहीतरी की लाईफच्या एंडमध्ये काहीतरी की त्याने तिथे जैनिझम जे होतं ना त्याला काहीतरी इकडं अडॉप्ट केलेलं होतं. ठीक आहे. अँड अकम्पेन्ड बाय द भद्रबाहू a Jain son and he sent the Shravan Belgola Karnataka where he died by the slow starvation which is also called as the Sallekana. Okay, which is also called as the Sallekana. याच्यावरती प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे. तर इथे भद्रभाऊ नावाची काहीतरी की व्यक्ती आहे आणि ही वॉज अ सेंट ऑफ जैनिझम. जैनिझम मध्ये काहीतरी की इम्पॉर्टंट असणारी काहीतरी की संत होती त्या कंटेम्पररी काहीतरी की पिरियड मधले आणि त्यांच्याच काहीतरी की इन्फ्लुएन्स मध्ये येऊन इथे चंद्रगुप्त जो आहे तो काय करणार आहे जैनिझमला अडॉप्ट करणार आहे आणि फायनली त्यांच्यासोबत काहीतरी इकडे श्रवण बेळगोला म्हणजे आजच्याच काहीतरी की कर्नाटकमध्ये जाणार आहे आणि तिथेच एक इम्पॉर्टंट अशी काहीतरी की आपण त्याला म्हणू की प्रॅक्टिस इथं काहीतरी की त्याच्याद्वारे तिथं कॅरीड आउट केली जाणार आहे. आता हे बेसिकली काय असतं तर अन्न आणि पाणी जे असतं ना ते काहीतरी की आपण त्याला म्हणू व्हॉलेंटरली काय करायचं त्यागायचं किंवा काहीतरी की त्याच्यापासून पूर्णपणे आपण काहीतरी की अलिप्त राहायचं आणि हळूहळू काहीतरी की स्वतःचा त्याचा अंत करून घ्यायचा. ओके. त्यालाच काय म्हणलं आता बेसिकली सल्लेखना बरोबर. आणि पुढे जाऊन श्रवण बेलगोलचे ते काहीतरी की फेमस कोण होणार आहे एक इम्पॉर्टंट काहीतरी की जैन पिलिग्राम इट इज द सेंटर ऑफ स्टॅच्यू ऑफ गोमटेश्वरा द सन ऑफ ऋषभनाथ इन कस्तुर्ग मुद्रा सिच्युएटेड इयर. ओके. आता बऱ्याचदा हा पण प्रश्न आहे ना तो काहीतरी तिथे विचारला गेलेला आहे की आज काहीतरी की बेसिकली श्रवण बेळगोळमध्ये जे काहीतरी स्टॅच्यू जो आहे तो बेसिकली कोणाचा आहे आता इथं कन्फ्युजन होतं ते म्हणजे काहीतरी की भद्रभाऊ. तो भद्रभाऊ नाही बेसिकली काहीतरी की गोमटेश्वर आहेत ते आणि हे कोण आहेत तर काहीतरी की सन ऑफ रिषभनाथ. रिषभनाथांचा काहीतरी की जो बेसिकली जो मुलगा होता ना त्याचा काहीतरी की बेसिकली हा स्टॅच्यू आहे तोच तिथं काहीतरी की श्रवण बेळगोळमध्ये आज आपल्याला तिथं पाहायला मिळतो. ओके. अगेन इथं डिबेटेबल असणारा टॉपिक आहे तो म्हणजे काहीतरी की चंद्रगुप्त मौर्य जे होते ते साऊथला का निघून गेले आणि सल्लेखना तिथे त्यांनी काहीतरी अडॉप्ट का केलं. ओके. तो एक फॅक्शन जो आहे हिस्ट्रीमधला तो काय सांगतो येतं मोठ्या प्रमाणात काहीतरी की दुष्काळ पडणार आहे कुठे नॉर्थ इंडियामध्ये आणि लोकांना काहीतरी की खाण्यापिण्याची साधनं जी होती ना ते काहीतरी की अवेलेबल नव्हते. तो अशा कंडिशनमध्ये काय करायचा तो असा एक रिलीजन जो आहे तो काहीतरी की काय म्हणू आपण त्याला खूप काहीतरी काय असे हार्ड असे असणारे काहीतरी ॲक्च्युरिटी काय करतो तिकडं प्रपोज करतो आणि तो रिलीजन कोणता होता ह्या पिरियडमध्ये किंवा अशी कोणती काहीतरी की आपण त्याला म्हणू हे एक काहीतरी की ही कन्सेप्ट होती ह्या पिरियडमध्ये ती म्हणजे काहीतरी की जैनिझम. ओके. सो अशा प्रकारची काहीतरी की लाईफस्टाईल तिथे अडॉप्ट करायची की ज्याच्यामध्ये पूर्णपणे काय असेल सगळ्याच काहीतरी गोष्टींचा त्याग असेल ज्याच्यामुळे काय होईल फूड रिसोर्सेस किंवा वॉटर रिसोर्सेस असतील किंवा काहीतरी इतर लाईफचे काहीतरी की सर्वाइव्हिंगसाठी आवश्यक असणारे रिसोर्सेस असतील ना कुठेतरी स्टोअर केले जातील. ओके. आणि त्याच्यातून काय होईल जी काही प्रेझेंट कंडिशन आहे ना त्याच्यावरती काहीतरी की मात मिळवता येईल किंवा कुठेतरी सोल्युशन काढला येईल. सो हे इथं काहीतरी की सांगितलं जातं. राईट. सो हे झालं काहीतरी की आपण तिथे म्हणू चंद्रगुप्त मौर्याच्या संदर्भात असणारे काहीतरी की इन्फॉर्मेशन. पुढे आहे ते म्हणजे काहीतरी की बिंदुसार. ठीक आहे. चंद्रगुप्त मौर्याचाच काहीतरी की बेसिकली हा सन अँड सक्सेसर असणार आहे. राईट. हावेवर याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती उद्याच्या लेक्चरमध्ये काहीतरी की आपण पुढे तिकडं डिस्कस करू. आतासाठी काहीतरी की आपण इकडे थांबूया. आय होप इथंपर्यंत काहीतरी की आपण जे डिस्कस केलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं असेल. राईट. थांबूया आपण इथं. नेक्स्ट लेक्चरमध्ये तिकडं आपण काहीतरी की रिमेनिंग किंवा रेस्ट ऑफ जो पार्ट आहे तो पुढे कंडक्ट करू. राईट. थँक्यू.
थँक्स लॉट.